पोलीस भरती सॅम्पल पेपर 9. प्रश्न पहिला. मानवी शरीरातील सर्वात शक्तिशाली स्नायू कोणता? पर्याय 1 जीभ, 2 हृदय, 3 मांडी स्नायू, 4 जबडा. उत्तरे पर्याय क्रमांक 4 जबडा. चावण्याचा दाब सर्वाधिक असल्याने मास्टर सर्वात शक्तिशाली स्नायू मानला जातो. जबडा. प्रश्न 2. डीएनएचे दुहेरी हेलिक्स मॉडेल कोणी शोधले? पर्याय 1 वॉटसन क्रिक, 2 चॅम्प्सर, 3 डाल्टन, 4 मॉर्गन. उत्तरे पर्याय क्रमांक 1 वॉटसन क्रिक. 1953 मध्ये जेम्स वॉटसन आणि फ्रान्सिस क्रिक यांनी डीएनए ची रचना मांडली. प्रश्न 3. ओझोन थर कोणत्या स्तरात आहे? पर्याय 1 ट्रोपोस्फियर, 2 स्ट्रॅटोस्फियर, 3 आयनोस्फियर, 4 एक्झोस्फियर. उत्तरे पर्याय क्रमांक 2 स्ट्रॅटोस्फियर. ओझोन थर पृथ्वीपासून 15 ते 35 किमी उंचीच्या स्ट्रॅटोस्फियरमध्ये असतो. प्रश्न 4. भारतात पंचायती राज प्रणाली प्रथम कोणत्या राज्यात प्रश्न 4. भारतात पंचायती राज प्रणाली प्रथम कोणत्या राज्यात लागू झाली? पर्याय क्रमांक 1 राजस्थान, 2 महाराष्ट्र, 3 गुजरात आणि 4 बिहार. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राजस्थान. 1959 मध्ये राजस्थानने प्रथम पंचायती राज्य लागू केलेले आहे. प्रश्न 5. जीडीपी म्हणजे काय? 1 बाह्य कर्ज, 2 देशांतर्गत एकूण उत्पादन, 3 निर्यात मूल्य, 4 एकूण गुंतवणूक. उत्तरे पर्याय क्रमांक 2 देशांतर्गत एकूण उत्पादन. सोल्युशन दिले. जीडीपी म्हणजे देशात एका वर्षात उत्पादित झालेले सर्व वस्तू व सेवांचे मूल्य. प्रश्न 6. भारताची पहिली महिला राज्यपाल कोण? पर्याय 1 सरोजिनी नायडू, 2 रजिया बेगम, 3 प्रतिभा पाटील, 4 लक्ष्मी पंडित. उत्तरे पर्याय क्रमांक 1 सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू ही या उत्तर प्रदेशाच्या पहिल्या महिला राज्यपाल 1947 मध्ये होत्या. प्रश्न 7. सिंधू संस्कृतीत सर्वात मोठे नगरी केंद्र कोणते? पर्याय 1 मोहनजोदडो, 2 हडप्पा, 3 धोलावीरा, 4 लोथल. उत्तरे पर्याय क्रमांक 3 धोलावीरा. धोलावीरा हे सर्वात विस्तृत आणि नियोजनबद्ध नागरी केंद्र मानले जाते. प्रश्न 8. पृथ्वीवर सर्वाधिक पसरलेली वनस्पती फॅमिली कोणती? पर्याय 1 ग्रॅमिनी, 2 सोलिनेसी, 3 फॅबेसी, 4 रोजेसी. उत्तरे पर्याय क्रमांक 1 ग्रॅमिनी गवत कुल. ग्रॅमिनी जगभर सर्वाधिक प्रमाणात आहे. प्रश्न 9. भारतीय राज्यघटनेतील राज्य पॉलिसीचे निर्देशक तत्व कोणत्या देशावर आधारित आहे? पर्याय 1 अमेरिका, 2 ब्रिटन, 3 आयर्लंड, 4 फ्रान्स. उत्तरे पर्याय क्रमांक 3 आयर्लंड. डीपीएसपी हे आयर्लंडच्या राज्यघटनेवर आधारित आहे. प्रश्न 10. भारतात नियोजन आयोग कोणत्या वर्षी स्थापन झाला? पर्याय 1 1949, 2 1950, 3 1951, 4 1952. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1950. 1950 मध्ये केंद्र सरकारने नियोजन आयोग स्थापन केलेला आहे. प्रश्न 11. असा भूषण भूभाग जो तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेला असतो त्याला काय म्हणतात? पर्याय 1 बेट, 2 द्वीपकल्प, 3 उपसागर, 4 समुद्रधुनी. उत्तरे पर्याय क्रमांक 2 द्वीपकल्प. तिन्ही बाजूंनी पाणी आणि एका बाजूने भूभाग म्हणजे द्वीपकल्प. क्वेश्चन 12. पाण्यातील कठोरता कशामुळे वाढते? पर्याय 1 नायट्रोजन, 2 क्लोराईड, 3 कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मिठे.
आणि 4 अमोनिया. उत्तरे पर्याय क्रमांक 3 कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मिठे. कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मिठे मिठांमुळे पाणी हार्ड होते. प्रश्न 13. प्रश्न 13 मध्ये अशोकाचे सिंहस्तंभ कुठून घेतलेले आहे? पर्याय 1 सारनाथ, 2 लुंबिनी, 3 वैशाली, 4 नालंदा. उत्तरे पर्याय क्रमांक 1 सारनाथ. राष्ट्रीय चिन्ह सारनाथच्या अशोक स्तंभावरील चिन्हावर सिंहावर आधारित आहे. प्रश्न 14. भारतात सर्वाधिक कॉफी उत्पादन कोणत्या राज्यात आहे? पर्याय 1 कर्नाटक, 2 तमिळनाडू, 3 केरळ आणि 4 आंध्र प्रदेश. उत्तरे पर्याय क्रमांक 1 कर्नाटक. भारतातील 60% पेक्षा जास्त कॉफी कर्नाटकमध्ये उत्पादन होते. प्रश्न 15. ध्वनीचा वेग सर्वाधिक कोणत्या माध्यमात आहे? पर्याय 1 घन, 2 द्रव, 3 वायू, 4 निर्वात. उत्तरे पर्याय क्रमांक 1 घन. कणांचे घनत्व अधिक असल्याने ध्वनीचा वेग घनपदार्थात आधारित असतो. प्रश्न 16. भारतात मौद्रिक धोरण कोण तयार करते? पर्याय 1 संसद, 2 वित्त मंत्रालय, 3 RBI, 4 CAG. उत्तरे पर्याय क्रमांक 3 RBI. रेपो रेट, रिझर्व्ह रेपो रेट सारखे दर RBI ठरवते. प्रश्न 17. पृथ्वीचा सर्वात मोठा महासागर कोणता? पर्याय 1 हिंदू महासागर, 2 अटलांटिक, 3 पॅसिफिक, 4 आर्क्टिक. उत्तरे पर्याय क्रमांक 3 पॅसिफिक. पॅसिफिक महासागर जगातील सर्वात विशाल आहे. प्रश्न 18. भारतात संबंधात जुनी सभ्यता कोणती मानली जाते? पर्याय 1 वैदिक, 2 सिंधू, 3 मौर्य, 4 गुप्त. उत्तरे पर्याय क्रमांक 2 सिंधू संस्कृती इसवी सन पूर्व 25,500 सर्वात प्राचीन आहे. प्रश्न 19. मानवी रक्तात सर्वाधिक प्रमाण कोणत्या पेशींचे असते? पर्याय 1 RBC, 2 WBC, 3 प्लेटलेट्स, प्लाझ्मा सेल. उत्तरे पर्याय क्रमांक 1 RBC. लाल रक्तपेशी सर्वाधिक प्रमाणात असतात. प्रश्न 20. भारताची राजकीय राजधानी कोणती आहे? पर्याय 1 मुंबई, 2 दिल्ली, 3 कोलकाता आणि 4 नागपूर. उत्तरे पर्याय क्रमांक 2 दिल्ली. केंद्र सरकार संसद मंत्रालयाचे येथे असल्याने दिल्ली. प्रश्न 21. जैवविविधतेचे हॉटस्पॉट या संकल्पनेचे प्रणेते कोण? पर्याय 1 नॉर्मन मार्शल, 2 एडवर्ड विल्सन, 3 चार्ल्स डार्विन, 4 मेंडेलेव. उत्तरे पर्याय क्रमांक 1 नॉर्मन मायर्स. जैवविविधता हॉटस्पॉट संकल्पना मार्शल यांनी मांडलेली आहे. प्रश्न 22. कोल्हापूरची नदी कोणती आहे? पर्याय 1 कृष्णा, 2 तापी, 3 गोदावरी आणि 4 नर्मदा. तर उत्तरे पर्याय क्रमांक 1 कृष्णा नदी कोल्हापूरमधून वाहते. प्रश्न 23. भारतातील पहिली यशस्वी हरित क्रांती कोणती? पर्याय 1 भात, 2 गहू, 3 ऊस आणि 4 मका. उत्तरे पर्याय क्रमांक 2 गहू. हरित क्रांतीचे सर्वात मोठे यश गव्हामध्ये मिळते. प्रश्न 24. भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? पर्याय 1 मुंबई, 2 दिल्ली, 3 कोलकाता आणि 4 चेन्नई. उत्तरे पर्याय क्रमांक 2 दिल्ली. सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे आहे. प्रश्न 25. करंट अफेअर्स मधला प्रश्न आहे हा. नोव्हेंबर 2025 मध्ये भारताने कोणत्या देशासोबत AI सुरक्षा करार केलेला आहे? पर्याय 1 आहे फ्रान्स, 2 जपान, 3 UK आणि 4 सिंगापूर. उत्तरे पर्याय क्रमांक 3 UK. 2025 मध्ये भारत UKने AI सुरक्षा व डेटा प्रोटेक्शन करार केलेला आहे. मराठी व्याकरण स्पर्धा परीक्षा MCQ 26 ते 50 प्रश्न. प्रश्न 26. पुस्तक या शब्दाचे अनेक वचन रूप कोणते आहे? पर्याय 1 पुस्तके,
2 पुस्तकी 3 पुस्तका 4 पुस्तकी. उत्तरे पर्याय क्रमांक 1 पुस्तके. नपुंसकलिंगी शब्द अनेक वचन करण्यासाठी ए प्रत्यय लागतो म्हणून पुस्तक प्लस ए पुस्तके मात्रा येतो. प्रश्न 27. तो आला या वाक्यात तो कोणता वाक्यप्रचार शब्द प्रकार आहे? पर्याय 1 क्रियापद, 2 सर्वनाम, 3 नाम, 4 विशेषण. उत्तरे पर्याय क्रमांक 2 सर्वनाम. तो हा नामाऐवजी वापरला जातो म्हणून तो सर्वनाम आहे. जो व्यक्ती दाखवतो तो सर्वनाम आहे. प्रश्न 28. फुलांनी हा कोणता विभक्ती प्रयोग आहे? पर्याय 1 प्रथमा, 2 द्वितीया, 3 तृतीया आणि 3 चतुर्थ, 4 पंचमी. उत्तरे पर्याय क्रमांक 2 तृतीया. तृतीया विभक्ती ओळखण्यासाठी ने किंवा नी हे प्रत्यय लावतात. फूल अधिक नी फुलांनी हे प्रत्यय येते. प्रश्न 29. चांगला शब्दाचा स्त्रीलिंगी रूप कोणते आहे? चांगल्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप विचारले तर चांगली, चांगले, चांगल्या, उत्तम. उत्तरे पर्याय क्रमांक 1 चांगली. पुल्लिंगी शब्द ला सप्तमी. समाप्ती लीने झालेले आहे म्हणून करून स्त्रीलिंगी बनतो चांगला, चांगली. प्रश्न 30. समानार्थी शब्द निवडा. अंजन, नेत्र, कोळसा, काजळ आणि ढग. तर ह्याचं काय उत्तर? पर्याय क्रमांक 3 काजळ. अंजन म्हणजे डोळ्यांना लावल्याचे काळा पदार्थ ज्याला आपण काजळ असे म्हणतो. प्रश्न 31. वाक्यप्रचार ओळखा. राम पोहतो. संधी. 2 समास, 3 कर्तृत्ववाच्य आणि 4 कर्मवाच्य. उत्तरे पर्याय क्रमांक 3 कर्तृत्ववाच्य. क्रियेचा करणारा कर्ता स्पष्ट दिसतो. राम पोहतो. राम पोहण्याची क्रिया करत आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 कर्तृत्ववाच्य हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 32. विरुद्धार्थी शब्द दयाळू, नम्र, क्रूर, शूर आणि शांती. उत्तरे पर्याय क्रमांक 2 क्रूर. दयाळू म्हणजे करुणामय, याचे उलट क्रूर म्हणजेच निर्दयी. प्रश्न 33. घरातील या शब्दाचा कोणता प्रत्यय आहे? ने, इल, ना आणि ई. उत्तरे पर्याय क्रमांक ब इल. घर अधिक इल घरातील. इल प्रत्यय त्या स्थान किंवा संबंधातील दर्शवतो. प्रश्न 34. कधी हा कोणता शब्द प्रकार आहे? सर्वनाम, 2 अव्यय, 3 विशेषण, 4 अव्ययी भाव, उभयान्वयी अव्यय. उत्तरे पर्याय क्रमांक 2 अव्यय. अव्यय शब्द न बदलणारे असतात. काळ, अवस्था दर्शवितात. कधी वेळ दाखवतो. प्रश्न 35. पाणी वाहते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? पर्याय 1 अकर्मक, 2 सकर्मक, 3 भाववाचक, 4 संभाव्य. उत्तरे पर्याय क्रमांक 1 अकर्मक. या वाक्यात कर्म नाही, क्रिया कोणावर परिणाम करत नाही, यामुळे अकर्मक आहे. प्रश्न 36. ओम या चिन्हाचा उच्चार कोणत्या वर्गात येतो? पर्याय 1 स्वर, 2 व्यंजन, 3 संयुक्त संस्कृती आणि 4 दीर्घ. उत्तरे पर्याय क्रमांक 1 स्वर. ओम हा शब्द स्वतंत्र अक्षरांवर आहे. प्राण वायू स्वर मानले जाते. प्रश्न 37. योग्य समास निवडा. राम प्लस सिंह, राजा प्लस सिंह, कर्मधारय, द्वंद्व, बहुव्रीही आणि अव्ययी भाव. उत्तरे पर्याय क्रमांक 3 बहुव्रीही समास. ज्यांचा अर्थ शब्दापासून वेगळा तयार होतो. सिंहासारखा बनणं, बलवान राजा. प्रश्न 5. प्रश्न 38. सूर्य पूर्वेला उगवतो. वाक्यातील कालवाचक शब्द कोणता आहे? सूर्य पूर्वेला उगवतो. कोणी नाही. पर्याय क्रमांक 2
पूर्वेला स्थान दिशा वेळ दाखवणारे शब्द कालवाचक प्रकारचे असतात म्हणून पूर्वे ही दिशा आहे. प्रश्न 39 फडफडणे हे कोणते क्रियापद आहे? पर्याय 1 रूपक, 2 गणनावाचक, भाववाचक आणि क्रियाविशेषण. उत्तरे पर्याय क्रमांक 3 भाववाचक. भाववाचक क्रियापदे भावना किंवा भाव आधारित क्रिया दर्शवितात. फडफडणे. प्रश्न 40 हे माझे पुस्तक आहे. वाक्यात माझे कोणता शब्द प्रकार आहे? पर्याय 1 विशेषण, 2 सर्वनाम, 3 उभयान्वयी अव्यय, 4 कृदंत. उत्तरे सर्वनाम. माझे हा नामवाचक वापरला जातो म्हणून सर्वनाम हे आहे. प्रश्न 41 मोठा माणूस कोणता समास आहे? कर्मधारय, तृतीया तत्पुरुष, 3 द्वंद्व, 4 बहुरी. उत्तरे पर्याय क्रमांक 1 कर्मधारय. विशेष प्लस नाम कर्मधारय समास मोठा माणूस, मोठा प्लस माणूस. प्रश्न 42 शाळा या शब्दात किती मात्रे आहेत? पर्याय 1 2 3 आणि 4. उत्तरे पर्याय क्रमांक 2 शा आणि ळा. शा बरोबर 2 मात्रा, अळा बरोबर 2 म्हणून शाळा एकूण 2. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 43 उजेड या शब्दाचा विरुद्ध शब्द प्रकाश, रात्र, अंधार आणि तेज. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अंधार. उजेडाला विरुद्धार्थी शब्द प्रकाश आहे तसेच त्याचे उलट अंधार आहे. प्रश्न 44 भाऊ या शब्दाचा बहुवचन कोणते? पर्याय 1 भाऊ, 2 भाऊ, 3 भावंडे, 4 भाऊ. उत्तरे पर्याय क्रमांक 3 भावंडे. नातेसंबंध बहुवचन भावंडे म्हणजेच भाऊ प्लस बहीण मिळून. प्रश्न 45 शब्दयोगी अव्यय माझा, वर, आम्ही आणि खेळणे. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वर स्थान दर्शविते आणि रूप बदलत नाही म्हणून अव्यय. प्रश्न 46 नदी वाहते कर्म ओळखा. नदी वाहते नाही पाणी. पर्याय क्रमांक 3 नाही. क्रियेचा परिणाम कोणावर नाही म्हणून वाक्य अकर्मक आहे. प्रश्न 47 संधी उप अधिक आदेश. पर्याय क्रमांक 1 उपदेश, 2 उपादेश, 3 आदेश, 4 उपाय. उत्तरे पर्याय क्रमांक 2 उपादेश. ओ किंवा औ गुणसंधी अ अधिक आ बरोबर आ. प्रश्न 48 अपोजिट वर्ज अतिथी, अतिथीन, अतिथिका, अथिया, अतिथ्या. उत्तरे पर्याय क्रमांक 2 अतिथीन, अतिथी पु प्लस इन स्त्रीलिंगी रूप आहे. प्रश्न 49 निवडक योग्य वाक्य म्हणजे योग्य वाक्य ते निवडा. पर्याय क्रमांक 1 मी शाळा जातो आहे. 2 मी शाळा जात आहे. 3 मी शाळेला जातो आहे. 4 मी जात शाळा आहे. तर ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मी शाळेला जातो आहे. योग्य वाक्य रचना कर्ता, कर्म आणि क्रियापद यामध्ये दाखवले आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 50 जवळपास हा कोणता शब्द प्रकार आहे? पर्याय क्रमांक 1 नाम, 2 क्रियापद, 3 अव्यय, 4 सर्वनाम. उत्तरे पर्याय क्रमांक 3 अव्यय स्थळ किंवा अंतर दर्शविणारा आहे. प्रश्न 51 ते 75 गणित MCQs हार्ड क्वेश्चन आहे. प्रश्न 51 एका संख्येचा 25% बरोबर 45 असेल तर ती संख्या कोणती आहे? पर्याय क्रमांक दिला 1 150, 2 160, 3 180 आणि 4 200. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 180. सोल्युशन दिले 45 बरोबर 25%. मग 45 गुणुले
4 कसं केलं तर 25% म्हटलंय. मग हे टक्के बरोबर सांगितलंय. एकच मिनिट. हां, 45 बरोबर 25%. 25% म्हणजे खाली आहे 100. मग ते बरोबर चिन्हाच्या इकडे जर आलं तर इकडे येते 100 आणि खाली येते 25. 25 1 25, 25 चौक 100 आणि 25 चौक 100 आणि खाली राहिले आता 44 आणि 4. मग 4 चौक 16, 4 45. हां, 45 इथं सॉरी 45. मग 4 पंचे 20, हातच्याला 2, 4 चौक 16, 17 18 म्हणजे 180 उत्तर येते. ह्याचं पर्याय क्रमांक 3 180 उत्तर येते. प्रश्न 52. 3चा 10वा घात भागिले 3चा 6वा घात यांचे मूल्य काय येईल? आता ह्याच्यामध्ये काय करायचंय, भागिले चिन्ह आहे. भागिले चिन्ह म्हणजे घातांकाचा आपल्याला काय करायचं आहे तर घातांकाची आपल्याला वजाबाकी करायला लागेल. घातांकाची आपण वजाबाकी करू, कारण पाया हा समान आहे 3 3. 3चा 10वा घात वजा 3चा 6वा घात, मग 6 4 10 म्हणजेच 3चा 4था घात. हे उत्तर येईल. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर येईल. प्रश्न 53. ए बरोबर ए एक काम 12 दिवसात करतो, बी तेच काम 18 दिवसात करतो. दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दिलाय 7.2 दिवस. मग ए किती का दिवसात करतो 1/12 आणि बी 1/8 बरोबर. ह्याचं किती होत आहे? ह्याचा LCM समान करून घ्यायचा आहे 36. 12 त्रिक 36 आणि 18 दुने 36 म्हणजे ह्याला 2 ने गुणावं लागेल, ह्याला 3 ने गुणावं लागेल. मग उत्तर पुढची स्टेप काय येते 3 अधिक 2 भागिले 36. 3 आणि 2 5 येते, 5 भागिले 36. मग ह्याला भाग घालवला तर वेळ उलटी केली, 5 1 5 आणि 5 7 35 म्हणजे 7 राहिलं, 7 आलं, वर 1 राहिला, मग 0 घेतला, 5 दुने 10 म्हणजे 7.2. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर येईल. प्रश्न दिलाय पुढचा 54वा. एका वस्तूची किंमत 20% वाढवल्यास ती 480ला झाली तर मूळ किंमत किती आहे? ह्याची मूळ किंमत काढायची आपल्याला. त्याचं उत्तर दिलंय पर्याय क्रमांक 3 400. मग जी किंमत आहे त्याची 480. 480 बरोबर किती आहे 12%. 480 बरोबर 12 भागिले 100. आता हे इकडं आलंय किती येईल 480 गुणिले 100 येईल भागिले 12 येईल. 12 1 12 2 24 32 12 चौक 48. 4 आणि इकडं काय राहिले 0 राहिले म्हणजे 4 आणि 100चा गुणाकार येतोय 400. मग पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर येईल. प्रश्न 55 दिलाय 8 12 आणि 20 यांचा LCM किती काढायचा आहे? मग पर्याय क्रमांक 2 120 हे उत्तर दिलेले आहे. तर LCM कसा काढायचा आपण काढूया. 8 12 आणि 20. मग ह्या सगळ्याला कितीने भाग जातोय 2 ने जातोय. 2 चौक 8 2 6 12 2 20 परत 2 2 दुने 4 2 त्रिक 6 2 पंचे 10. आता इथं पुढं ह्याला भाग जात नाही. 5 त्रिक 15 15 दुने 30 30 दुने 60 60 दुने 120 हे असं केलेलं आहे. मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 120. क्वेश्चन 56. वर्गमुळात 324 दिलेलं आहे, त्याचं काय काढायचं आहे मूल्य काढायचे. मग 324 आहे हा वर्ग कशाचा आहे तर 18चा आहे. 18 गुणुले 18 येते 324. प्रश्न 57. 48% पूर्णांकात रूपांतर करायला सांगितले आहे.
48% सांगितलं. टक्के म्हणजे 100. मग ह्याला भाग घालूया. 2 ने भाग जाईल. आपल्याला जर मोठा पाडा येत नसता तर छोट्या पाड्याने भाग घालवायचा. 2×5 10, 2×0 0, 2×2 4, 2×4 8. मग आणखीन 2 ने भाग जातो. 2×1 2, 2×2 2×1 2×2 4, 2×1 आणि 2×5 10. मग काय राहिलेलं आहे आपल्याला? वरती आले 12 आणि खाली आले 25. मग ह्याला वरती 12 खाली 25. उत्तर आले 6/25. 12/25 उत्तर आहे पाहिजे. 6/25 कसं केले काय? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 12/25. प्रश्न 58. एका संख्येचा 40% 84 असेल तर ती संख्या कोणती आहे? आता 40% किती सांगितलाय? 84 सांगितलाय. मग इथं 100. मग ह्याला हे गुणुले होईल. 84 गुणुले हे 100 भागिले 40. 0ला 0 गेला. 4×1 4, 4×2 8, 4×1 4, 21 10 200. वरती राहिलं या 21 आणि इथं राहिलं 21 आणि हे 10. म्हणजे 21 10 200 210 उत्तर येते. प्रश्न पर्याय क्रमांक 3 210 हे उत्तर बरोबर येईल. प्रश्न 59. 15 गुणुले 12 भागिले 5 यांचे मूल्य काय येईल? असं गणित. 15 भागिले 12 याचे मूल्य. मग 15 गुणुले 12 भागिले हे 5 आहे. 5×1 5, 5×3 15. मग 12×3 36, 12×2 24, 12×3 36. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर येईल. प्रश्न 60. एका टाकीत 1500 लिटर पाणी आहे. 20% पाणी वापरले तर उरलेले पाणी किती? पर्याय क्रमांक दिलेला 3 1200 लिटर. तर हे कसं काढलंय? 20% पाणी 20% बरोबर 300. 20% भागिले 1500 15 0 2 0ला 2 0 कट झाले. मग 15×2 30. 300 उत्तर येते. 300 मधनं 300 वजा 1500 मधनं 300 गेलं 1200 आलं उत्तर. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर येईल. प्रश्न 61. साधे व्याज P बरोबर 5000, R बरोबर 8 आणि T बरोबर 2 वर्षे. तर SI ची किंमत काढायची. SI बरोबर PRT भागिले 100. मग आपण या सूत्रात किमती टाकल्यात. 5000 गुणुले 8 गुणुले 2. P ची किंमत आहे 5000, R ची किंमत आहे 8 आणि T ची किंमत आहे T म्हणजे वर्ष 2. मग 2 शून्याला हे 2 शून्य आहेत. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. खाली राहिले 50 गुणुले 8 गुणुले 2. 8×2 16. 16 गुणुले 5. 0ला 0 गेला. 16×8 16×5 80. उत्तर आलं पर्याय क्रमांक 3 800. प्रश्न 62. 0.25 गुणुले 0.4 बरोबर किती? उत्तर दिलंय पर्याय क्रमांक 2 0.10. आता 0.25 आणि 0.4 ह्याचा गुणाकार आहे. 25 चोक काय येते? 100 येतं या. 25 चोक 100 आणि आपल्याला किती घर देऊन पॉईंट द्यायचा आहे? तर एक घर सोडून पॉईंट द्यायचा, कारण ह्या इथं येईल पॉईंट. मग उत्तर येते पर्याय क्रमांक 2 0.10.
प्रश्न 63. दोन संख्यांची बेरीज 80 व फरक 20 तर मोठी संख्या कोणती? या पर्याय क्रमांक दिलाय 3, उत्तर 60. x अधिक y बरोबर 80, x वजा y बरोबर 20. तर ह्याच्यात किमती टाकल्यात 80 आणि 20. तर x 2x ह्याच्यातून 20 गेले 50. उत्तर आले पर्याय क्रमांक 3 60 उत्तर दिले. करेक्ट आन्सर आहे 50. उत्तर दिले पर्याय क्रमांक 2 50. प्रश्न 64. 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग दिलाय बरोबर किती दिले? मग 3 चा वर्ग 9 आणि 4 चा वर्ग किती दिलाय 16. मग 3 चा वर्ग 9 आणि 4 चा वर्ग 16 येते 25. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 25. प्रश्न 65. एका वस्तूची 15% दिल्यानंतर न किंमत होतीये 340. तर मूळ किंमत किती सांगितली? मग 15% म्हणजे 100ला 15 सूट दिली म्हणजे 100तून 15 वजा करायच्यात. मग उत्तर येते 85. मग 85 चे 340. तर उत्तर येते ह्याचं 400. प्रश्न 66. 2/5 ऑफ 450 म्हणजे 2/5 ऑफ म्हणजे गुणुले 450. उत्तर 5 1 5 5 9 45 5 0 0. मग काय आले 2 गुणुले 5 9 45 5 0 0 9 2 18 180. उत्तर आले पर्याय क्रमांक 3 180. हे उत्तर बरोबर येते. या प्रश्न 67. घनफळ सूत्र लांबी 5 रुंदी 4 आणि उंची 3 तर व्हॅल्यू काढायची आहे. फी बरोबर लांबी गुणुले रुंदी गुणुले उंची बरोबर 60. मग लांबी किती 5 4 आणि 5 गुणुले 4 गुणुले 3 5 चोक 20 20 त्रिक 60. मग उत्तर येते पर्याय क्रमांक 1 60. प्रश्न 68. 75% ऑफ 320. आता 75 टक्के 100 गुणुले काय म्हणले 320. मग याला हा 0 गेला 5 ने 320 5 ने भाग जातोय 5 1 5 2 10 5 1 5 खाली उरले 2 वरनं घेतला 5 5 5 25. बे 1 बे 6 12. 15 आणि 16 याचा गुणाकार 16 85. हातचे आले 8 16 16 16 8 24. म्हणजेच उत्तर येते पर्याय क्रमांक 4 240. प्रश्न 69. वर्गमुळात दिले 196. मग 196 कशाचं वर्गमूळ आहे वर्ग आहे 14चं. मग 14 गुणुले 14 म्हणजेच 196 उत्तर येते. तर पर्याय क्रमांक 3 14 हे उत्तर बरोबर येईल. प्रश्न 70. एका संख्या 10% वाढवून 330 मिळवले तर मूळ संख्या किती? या एका संख्येत 10% मिळवायचे म्हणजेच 110 100 प्लस 10 करायचे म्हणजे 110 वाढवून 330 मिळाले प्लस 330. उत्तर येते 300. 330 बरोबर 110. तर 110 उत्तरे पर्याय क्रमांक 2 300. प्रश्न दिलाया 71. 16 24 चे सरलीकरण रूप द्यायचे. तर 16 भागिले 24 ह्याला भाग घालवायचा 8 दुने 16 आणि 8 त्रिक 24 म्हणजे 2/3. हे उत्तर बरोबर येते पर्याय क्रमांक 2 3 पर्याय क्रमांक 2. प्रश्न 72. प्रश्न 72. 7चा वर्ग वजा 5चा वर्ग बरोबर किती?
तर 7चा वर्ग 7 7 49 आणि 5चा वर्ग 25. ह्याची जर वजाबाकी केली 5तनं 4 9तनं 5 गेलं खाली उरलं 4 आणि 4तनं 2 गेलं खाली उरलं 2 24. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर येईल. प्रश्न 73. ए बरोबर 5 बी बरोबर 3. तर दिलंय एचा वर्ग वजा 5 बीचा वर्ग बरोबर किती. आता ए साठी 5 दिलंय म्हणजे एचा वर्ग म्हणजे 5 आला आणि बीचा 3 दिलाय म्हणजेच -3 3चा वर्ग. मग 5चा वर्ग 25 आणि 3चा वर्ग 9. ह्याची वजाबाकी केली तर उत्तर येते 16. मग पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर येईल. प्रश्न 74. परीघ 2 पाय आर. आरची किंमत दिली आहे 7 आणि परीघ काढायला सांगितलाय. मग आपण ह्याचं तर आपण परीघा सूत्र आहे 2 पाय आर. मग 2 गुणुले पायची किंमत 22/7 गुणुले आरची किंमत काय दिली त्यांनी त्रिज्याची किंमत दिली 7. मग 7ला 7 गेलं 7 1 7 7 1 7. मग खाली काय राहिले 22 आणि 2 22 2 44. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर येईल. प्रश्न 75 मध्ये आपण सोडूया. 45% ऑफ 480. मग 45 भागिले 100 बरोबर ऑफ म्हणजे गुणुले 480. याला हे गेलं 5 2 10 5 2 5 9 45 बे 1 बे 2 4 आणि बे 4 8 म्हणजे 24 गुणिले 9 24 गुणिले 9 216 हे उत्तर बरोबर येईल. प्रश्न 76 ते 100 तर्कशक्ती बुद्धिमत्ता. यामध्ये पर्याय 76वा प्रश्न आहे ए अधिक बी बरोबर 12 बी अधिक सी बरोबर 18. तर ए अधिक ए वजा सी बरोबर काय दिलेलं या ए बी 12 ए आणि बी 12 आहे. बी आणि सी दिले 18 बी आणि सी. तर ए आणि सी काढायला सांगितले ए आणि सी काढायचं या. मग सीची किंमत हे सी आणि हे ए हे काढायचं आपल्याला. तर एची किंमत 18 मजा उत्तर येते 6. आता ए अधिक बी दिले 12. मग ए बरोबर आता बी इकडे गेलं मग वजा होईल वजा बी. आता इथं बी बरोबर 18 वजा सी 18 वजा सी. तर आपल्याला काय सांगितलंय ए आणि सी ची किंमत काढायची आहे. मग ए ची किंमत काय दिली आपल्याला 12 वजा बी आणि सी ची किंमत काय येते आपल्याला. आता सी ची किंमत ए सी काढायची तर सी ची किंमत दिली 18 वजा बी. मग उत्तर येते 18तनं 12 गेलं खाली उरले 6 पण ते 6 येईन ते मायनस येईन. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 77. पाणी द्रव्य तसेच बर्फ काय आहे. पाणी हे द्रव आहे तर बर्फ हे घनरूप म्हणजेच ते घट्ट आहे घन स्वरूपात आहे. पाणी हे पातळ आहे. प्रश्न 78. 3 6 12 आणि 24 आणि क्वेश्चन मार्क. 3 गुणुले 2 तर 6 येते. 6 गुणुले 2 12 येते. 12 गुणुले 2 तर 24 येते. 24 गुणुले 2 तर 48 येते. इथं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे बरोबर येईल. प्रश्न 79. शाळासाठी शिक्षक तर रुग्णालयासाठी काय येते हॉस्पिटल येते.
पर्याय क्रमांक रुग्णालयासाठी उपचार, शाळा शिक्षक रुग्णालयासाठी उपचार, इथं औषध आहे पण उपचार इथे. प्रश्न 80. 1 बरोबर 3, 2 बरोबर 5, 3 बरोबर 7 तर 6 बरोबर किती? 1 ला 3, 2 ला 5, 3 ला 7, 6 ला काय येईल? 2, 3, 5, 7, 11, 13. 13 येईल. मूळ संख्या दिलेल्या 2, 3, 5 आणि 7, 11, 13. मग उत्तर येते पर्याय क्रमांक 3, 13. त्यांचं सूत्र पण दिलं n बरोबर 2 n + 1 असं सूत्र आहे. प्रश्न 81. 7, 14, 21, 28 आणि पुढं काय आहे? 7चा पाडा आहे. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 7 4 28, 7 5 35. इथे 35 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर येईल. प्रश्न 82. पुस्तके वाचणे, फोन काय कॉल करणे, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर येईल. प्रश्न 83. 64चे वर्गमूळ 8 8 64, 8 गुणुले 8 बरोबर 64 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर येईल. प्रश्न 84. एका दिशेने वाचलेल्या 2 व्यक्ती 5 किमी व 7 किमी चालतात. चाललेल्या व्यक्ती चालतात तर ते अंतर किती? 5 किमी व 7 किमी चालतात. आता दोन्ही एकाच दिशेने चालल्यात म्हणजे ह्याच दिशेने चाललात. एक किती चाललाय? 7 किमी आणि दुसरा किती चाललाय? 5 किमी. मग उरलेलं अंतर किती राहतंय? आता हे 2 राहतंय. मग पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर येईल. कारण ही 7 किमी एक जण चालला, इथं ही दुसरा आहे ते 5 किमी चालला. ही पुढं गेलाय. पुढं किती गेलाय? तर इथं फक्त 2 किलोमीटर गेला. ही 5 किमी, ही 5 किलोमीटर इथून इथपर्यंत आणि हे इथून इथपर्यंत 7 किलोमीटर. मग 5 किलोमीटर जर वजा केलं तर राहिलं किती? 2 किलोमीटर. मग पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर येईल. प्रश्न 85. सूर्यासाठी दिवस आहे तर चंद्रासाठी काय रात्र आहे? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर येईल. प्रश्न 86. चौकोनाला किती बाजू असतात? चौकोनाला 4 बाजू असतात. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर येईल. प्रश्न 87. 2, 5, 11, 23 आणि क्वेश्चन मार्क दिलाय. आता 2, 5, 2 गुणुले 1 बरोबर काय येते? इथं 2 येते. 2 गुणुले 1, 2 गुणुले 5 येते पुढं. 2 गुणुले 2 म्हणजे ह्या 2 मध्ये 2 मिक्स करायचं आणि प्लस 1 करायचं म्हणजे बेदुने 4 अधिक 1 बरोबर 5 येते. आता 5 गुणुले 2 अधिक 1 बरोबर 5 2 10 अधिक 1 11. आता 11 गुणुले 2 अधिक 1, 11 2 22 आणि 1 23. मग 23 गुणुले 2 अधिक 1, 23 2 46 अधिक 1 47. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर येईल. प्रश्न 88. घर, कुटुंब, शाळेसाठी विद्यार्थी. घरासाठी कुटुंब आहे तर शाळेसाठी काही विद्यार्थी आहे. प्रश्न 89. 15चे 20% किती होईल? 15चे किती होते? चे म्हणजे गुणुले 20%. 20 भागिले 100. ह्या 0ला 0 गेला. 5 3 15, 5 2 10, बे 1 बे, बे 1 बे. तर उत्तर किती येते? पर्याय क्रमांक 2, 3. 3 हे उत्तर बरोबर येईल. प्रश्न 87. 2, 5, 11 आणि 23 हेच मगाशी सांगितलेले गणित झाले की डबल आहे. प्रश्न 93. झाडासाठी पान आहे तर फुलांसाठी काय आहे? फुलासाठी सुगंध आहे. मग पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर येईल. प्रश्न 94. 45 मध्ये 15 अधिक केल्यास किती येईल? 45 मध्ये 15 अधिक करायचे. अधिक 15, 5 2 10, चल 1, 4 2 6, 60. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर येईल. प्रश्न 95. दिशा
पूर्वेकडे तोंड करून उभा 90 अंशाकडे उजवीकडे वळाला तर दिशा कोणती आहे? आता आपण दिशा काढून घेऊया. पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. काय म्हणलंय? पूर्वेकडे तोंड करून उभा आहे, इकडं तोंड करून उभा आहे. तो उजवीकडे वळाला म्हणजे इकडे वळाला 90 अंशाच्या कोनात. तर कोणती दिशा आहे? तर दक्षिण दिशा आहे. उत्तर दिलंय उजवीकडे, दक्षिण दिशा येईल. खाली वळालाय तो, उजवी बाजू, पूर्वेकडे तोंड करून उभा आहे, दक्षिण दिशा. प्रश्न 96. घड्याळात 3 वाजता काट्यामधील कोण किती? आता हे घड्याळ काढले आपण. हे घड्याळ आहे, इथून इथं 12चा काटा, इथं 12 आणि इथं 3. आता घड्याळाचे संपूर्ण जे माप असते ते 360 असते. इथं कोण असतं? 90 अंशाचा. ही 90 अंशाचा, इथला 90 अंशाचा आणि इथला 90 अंशाचा. मग आपल्याला काय विचारलेलं आहे? 3 वाजता घड्याळात काट्यामधील कोण किती होईल? इथून इथपर्यंतचा कोण सांगितलाय, मग 90 अंशाचा कोण आहे, 12 ते 3 मधला. प्रश्न 97. ए हे बी चे वडील आहेत. ए हे बी चे वडील आहेत, म्हणजे थोडक्यात हा मुलगा झाला किंवा मुलगी झाली. बी हे सी चे भाऊ आहेत. बी हे सी चे भाऊ आहेत, म्हणजे सी ही भाऊ आहे, भाऊ. ए चे सी शी नाते काय? आता ए चे सी शी नाते विचारले. आता हे भाऊ म्हणल्यावर बापलेक झाले. दोघांमधील पितापतीचं नाते म्हणजे हे वडील झाले, वडील. आणि हा झाला मुलगा, भाऊ म्हणजे मुलगा. तर दोघांमधील नाते आहे ते बाबाचं, वडिलांचं. प्रश्न 98. मालिकेत पुढील पूर्ण करा. 4, 9, 16 आणि 25 आणि क्वेश्चन मार्क. 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 9चा वर्ग 2चा वर्ग, 3चा वर्ग, 4चा वर्ग, 5चा वर्ग, 6चा वर्ग असं दिलेलं आहे. मग 4 दिलंय 2चा वर्ग, 4, 3चा वर्ग दिलाय 9, 4चा वर्ग दिला 16, 5चा वर्ग दिला 25 आणि 6चा वर्ग येईल आता इथं 36, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर येईल. प्रश्न 99. कुत्रा भुंकतो तर गाय करते हंबरते. प्राणी हंबरतो. प्रश्न 100. 20% वाढीनंतर संख्या 120 झाली तर मूळ किंमत किती? आता 20% म्हटले, 20% म्हणजे 100. किती झाली संख्या? 120. तर मूळ किंमत किती सांगितली? मूळ किंमत किती येईल मग? 100. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर येईल. एक किंमत आपण जी किंमत आहे ती मूळ किंमत 100 आहे आणि त्याच्यात किती टक्के मिक्स केलंय? 20% केलंय, म्हणजे 120 झालं. मग त्याची मूळ किंमत येईल 100. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील, पोलीस